प्रणाम करो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर वर्धमान नगर यांच्या वतीने आजचे सासवड या गावी 9वे हवन कार्य नुकतेच पार पडले। त्या पित्यर्थ भगवंताची एक चर्चा बैठक सुरू आहे। त्यामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे, यांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच मंचावर बसलेले अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब, संचालक साहेब आणि परमात्मा एक सेवक वर्धमान नगर नागपूर मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझे सुद्धा मार्गदर्शक श्रीमान राऊत गुरुजी उपस्थित आहे, यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच मंचावर बसलेले गावगावून आलेले सर्व कार्यकर्ता मार्गदर्शक यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच सेवक सेविका बाळगोपाळ यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। पासेवकांना सांगायला खूप काही आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि बोलणारे सुद्धा आहे। तर आपण सर्व दुःखी आणि कष्टीच्या मार्गात आलेले आहोत, सुखी कोणी आलेलं नाही आहे। मी सुद्धा एक खूप दुःखी होती। मी म्हणजे थोडक्यातच सांगेन, समजून घेण्याचा प्रयत्न कराल, कारण की मी खूप दुःखी होती। दुःखी म्हणजे अशी की मला माझ्या अंगात येत होतं, अंगात काय येत होतं नेमकं हे मला माहीत नव्हतं। त्याची सुरुवात सन 1992 मध्ये झाली। माझी एक लहान बहीण आणि लहान बहिणीला बाळंतपण झालं। बाळंतपण झाल्यानंतर ती पागल्यासारखी करायची। तर सर्वांना वाटायचं की बाई ही अशी करते म्हणजे डिलिव्हरी झाली आहे, डिलिव्हरीमध्ये हिला धनुर्वात झाला। खेड्याचे लोक असाच विचार करायचे की हिला धनुर्वात झाला असेल तर ही अशी करते। तर तिला प्रत्येक वेळी माझे वडील माझ्याकडे, मी हिंगण्याला राहते नागपूर वनाडोंगरी, तर तिथे घेऊन यायचे। कारण की 92 मध्ये वाहनाची काही सोय नव्हती, मोबाईल वाहन फोन हे काहीच नव्हतं। तर ते खेड्यावर राहायचे, खडका गाव आहे, तिथून माझ्या घरी आणायचे। मी हॉस्पिटलला घेऊन जायची, डॉक्टरकडे गेलं की ते बरी व्हायची आणि घरी आणलं की ती पागलपणाच्या लक्षणासारखी करायची। ती नेहमी विस्ताला खेळायची, कुठून कुदायचा प्रयत्न करायची आणि ती म्हणायची की मैं कुछ तो भी कर लूंगी। पण आम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण की कोणाच्याच लक्षात येत नव्हतं, हेच वाचायचं की तिला धनुर्वात झाला। पण एक दिवस तिला डॉक्टर कानफाडेकडे ऍडमिट केलं आणि माझ्या वडिलांच्या मनात आलं आणि कोणीतरी त्यांना सांगितलं की बा थोडंसं तुम्ही बाहेरची भूतबाधा तरी बघून पहा। आणि वडील माझे डोंगरगावला गेले, एका जाणत्याकडून त्यांनी पाणी करून आणलं आणि ते त्यांच्या तिच्या डोळ्यावर मारलं, तर ती चांगली झाली। तिथून हॉस्पिटलमधून डॉक्टरने म्हटलं की दवाखान्यात काहीच झालेलं नाही, तुम्ही घरी घेऊन जा। तिला घरी आणलं आणि घरी आणल्यावर सारखं ती मला त्रास द्यायची, कारण की रात्रंदिवस तिच्यासाठी जागत होती मी। तर तिला म्हटलं बाई तू आता असं कर की तू खडक्याला जा वडिलांकडे। जावई माझे तिथलेच खडक्याचे, तिला गावातच दिली होती। तर ती म्हणायची की मैं गाँव नहीं जाती, मेरे को गाँव में जाना अच्छा नहीं लगता, मेरे को वहाँ अच्छा नहीं लगता, मैं यही रहूंगी। पण पासेवकांनो मला काय वाटत होतं, माझी झोप नाही झाली होती 8 दिवसापासून। तर मी तिला म्हटलं की बेटा तू 2 दिन के लिए जा, फिर घर को आ जाना। आणि माझी बहीण तिचं मन नसून सुद्धा ती माझ्या माहेरी गेली। आज गेली जशी दुसऱ्या दिवशी ती तशाच काय करायची की मेरे को मरना है, मेरे को अंगार लगाना है, असं ती स्वतः बोलायची। आणि 4 वाजताची वेळ, तिने घरी बहिणीने चहा केला, तिने चहा पिली। पहिले खेड्यामध्ये अशा छोटे छोटे रूम राहायचे, खोली बनत होतो आपण, आता किचन म्हणतो। तर ती तिथे चहा वगैरे पिला आणि घरामध्ये गेली। खाट्यावर तिची 2 महिन्याची मुलगी होती आणि ती घरात गेली आणि एकदम पेटली ती। आता पासेवकांना घरात माचीसची काडी नाही, मातीचं तेल नाही आणि काहीच नाही। आणि आई माझी छपरीमध्ये बसली होती, वहिनी अंगण झाडत होत्या। त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी सांगत आहे, मी माझ्या घरी होती राजीवनगरला आणि माझी बहीण पेटली ती 100% पूर्ण। पण ती ओरडली नाही आणि काहीच बोलली नाही।
वहिनीचं झाडून झालं आणि मागं ओढली तेव्हा तिने बघितलं की घरामध्ये खूप एकदम बिस्त्याचा भपका झालेला आहे आणि वहिनी ओरडल्या की आपली बाई जल गई, बाई जल गई म्हटलं तेव्हा माझ्या आई वगैरे धावल्या, वडिलांना शेतातून बोलून आणलं आणि वडील माझे बाजूच्या काकांची गाडी घेऊन माझ्याकडे आले आणि एक गाडी केली आणि त्याच्यामध्ये बहिणीला टाकलं आणि माझे वडील सांगायला बसले की बाई बोलते आपली बहीण बेटी जल गई म्हणते. तेव्हा मला कसं वाटलं ते मला माहित आहे शोकांनो. आणि डॉक्टर पडोळे होते हिंगण्याला, त्यांनी ती केस घेतली नाही. त्यांनी म्हटले ह्या ते आमच्या हातची नाही, हिला मेडिकलला घेऊन जा. आणि तिला आम्ही मेडिकलला घेऊन गेलो, ICU मध्ये ठेवलं आणि ती सारखी ओरडायची. तिला विचारत होतो की बेटा कैसा हुआ, पण ती सांगू शकली नाही, काही सांगितलं नाही तिने. ती बोलत होती पण सांगितलं नाही. आणि तिच्या त्या दशा पाहायला जात नव्हत्या आम्हाला. शेवटी मला असं म्हणावं लागलं की बेटा ये तेरे दो बच्चे हैं तो मैं देखूंगी, तू अब अपना रास्ता पकड़ बेटा, तू ये जग छोड़ने का ये कर. आणि थोड्या वेळामध्ये माझ्या बहिणीने म्हटलं की मेरे दोनों बच्चे देखना, मैं जा रही हूँ. एवढं म्हणून तिने प्राण सोडला शोकांनो. आणि तिला घरी आणलं आम्ही. घरी आणून तिची मौत माठी झाली. आता पहा, तेव्हा मला कळलंच नाही की कशाने म्हणजे काय झालं, काय लागलं होतं हिला. एवढंच विचार आला की हे जळली कशी, मातीचं तेल नाही, माचीची काळी नाही, घरात दिसतो नाही, जळली कशी. पण तेवढा विचार करण्याचा आमच्यापाशी वेळ नव्हता. तिची 2 महिन्याची मुलगी, तिला दूध नाही, पाणी नाही. माझ्या वहिनीला पण एक बाळ होतं, ती आपलं दूध पाजत होती. आणि असं करून तिला कफ झाला. नोव्हेंबर महिन्याची गोष्ट होती, दिवाळी नंतरची. तिला कफ झाला. मला वाटलं की हिला तरी काहीतरी होते. तेव्हा सायकल नाही, गाडी नाही होती, गाड्या नव्हत्या. पाहुण्यांच्या सायकली घेतल्या. एका सायकलवर माझी आई बसली आणि एका सायकलवर मी त्या मुलीला घेऊन बसली आणि तिला माझ्याकडे हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न केला. खडका गाव आहे, तो खेडा होता, तिथं काही हॉस्पिटल वगैरे काही नव्हते. पाहुणे आपल्या आपल्या रस्त्याने जायला लागले आणि मला एकच भाऊ, परिवार खूप मोठा होता, ते पाहुण्यांचा विचार करणारे. आणि मी त्या मुलीला घेऊन निघाली. तेव्हा घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर गेली आणि सायकलचा चक्का पंक्चर झाला. तो चक्का पंक्चर झाला आणि माझा गळा पकडला आणि मी जोरात ओरडली की मेली हो मा, मर गई हो मा म्हणून मी जोरात ओरडली आणि खाली बसली. तेव्हा असं वाटत होतं की माझा गळा कोणीतरी दाबत आहे. आणि थोड्या वेळातच मला थोडं बरं वाटायला लागलं. माझी माई म्हणते बेटा क्या हो गया. मी म्हटलं माहित नाही, माझा गळा कोणीतरी दाबतो आहे. आणि मग त्या मुलीला तर हॉस्पिटलला न्यायचं होतं. ती रडत होती कारण की माझा गळा पकडण्याचं कारण आहे की तिला भूक लागली असेल. ती गाडी सायकलवर रडत होती, तर मी आपल्या छातीशी लावलं होतं तिला, तिला भूक लागली असेल म्हणून. आणि तेवढ्यातच माझा गळा पकडला. आईला म्हटलं एक सायकलचा चक्का पंक्चर झाला, तू घरी जा. आणि मी तिला घेऊन हॉस्पिटलला गेली, हॉस्पिटलमधून घरी आणलं. आणि त्याच्यानंतर मी माझा शोध घेतला की आता एक बहीण तर माझी गेली, पण आता माझी बारी आहे. कारण की हे तर समजून नाही राहिलं काहीतरी. आणि मरता क्या नाही करता असं करून शेवकांनो मी 1 नाही 2 नाही तर मी त्या दिवसापासून 7 वर्षामध्ये 42 जनतेना दाखवलं. सांगायला खूप काही आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. 42 जनते कमी होत नाही शेवकांनो. कोंबडा द्या, बकरा द्या, डुक्कर द्या, माणसं द्या, तुमको नहीं अशा तरी म्हणणार होते जानते की तुम ऐसा करो कि कुछ किसी की तरफ हाथ दिखा दो कि इसको लगा दो, तर हम उनके तरफ इसको भेज देंगे. पण माझं मत असं नव्हतं. आपण आपले दुःख ते जगाचे दुःख आहे, आपण दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही. आपण वाचून दुसऱ्यांकडे बोट दाखवून त्यांना जर दुखी करून आपण सुखी होणार नाही, हे माझे विचार होते शेवकांनो. मी अशी काही बोलली नाही. आणि ते तसे दुःख मी 7 वर्ष काढले. त्यामध्येच त्याच्या मध्यस्थी त्याच्या आधी मधले 1 वर्षानंतर पौर्णिमेच्या दिवशी माझी बहीण गेली. आणि 1 वर्षानंतर म्हणजे आपण हे म्हणतो नागदिव्याची पौर्णिमा होती, बहीण मेली तो दिवस. पुढच्या वर्षीच्या नागदिव्याच्या दिवशी माझी बहीण माझ्या आईच्या स्वप्नात आली आणि तिने सांगितलं कि माँ तेरे को पता है क्या मैं कैसे जली. तर माझी आई स्वप्नात म्हणते की नहीं बेटा मेरे को तो कुछ पता ही नहीं, तो तू बता. तर तिने तेव्हा सांगितलं शेवकांनो की माँ मैं जब चाय पी के घर के अंदर गई तो खिड़की में से एक नींबू आया. वो नींबू आया, मैं लड़की को दूध पिला रही थी, तब मेरे को लगा कि क्या है, और मैंने जैसे उठा के देखी वैसी मैं जल गई. तर पहा शेवकांनो तो आगे बेंताल होता.
नंतर आम्हाला जाणत्यांनी सांगितलं की तो आगे बेंताल होता आणि मग माझ्यासोबतही तशाच घटना घडत राहिल्या. मी यूपी बिहार पर्यंत गेली. जे मी बिहारांच्या एरियात राहत होती त्या लोकांनी म्हटलं की तुम्हारे महाराष्ट्र के ओझा सोखा कोई काम के नहीं है, तुम हमारे बिहार चलो. तर वहां पर एक झटका मारा, सोटा मारा तो तुम्हारा आंग में का निकल जाएगा. पण शेवकांनो मी खूप पैसा खर्च केला आणि तुम्ही समजू शकता तिथे जाऊन सुद्धा माझ्या अंगातली भूतबाधा निघाली नाही. आपण काळ्या डोळीचे माणसं आहोत. आपण कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही, कोणाचं ऐकत नाही. आपल्याला 36 कोटी देवांची खूप काळजी असते. हे माझं, ते माझं, ते माझं. पण गोट्याचे देव कोणा, त्याच्या गोट्यामध्ये देव नाही आहे. देव कुठे? आपल्या भगवान बाबा हनुमानजींनी, महान त्यागी बाबा जुमदेजींनी सांगितले आहे की परमात्मा एक. 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाकडे जर लक्ष दिलं, आपण आपले कार्य चांगल्या रीतीने पार पाडले, त्यामध्ये आपले मार्गदर्शकाचे मार्गदर्शन ते खूप महत्वाचं आहे. ते खूप महत्वाचं आहे. शेवकांनो, माझ्या वहिनी नीताबाई शर्मा त्या आताही आहे. त्या एक मार्गदर्शकांची मुलगी आहे. ती त्यांचे वडील मार्गदर्शक ते राऊत गुरुजींचे हातचे होते कार्यकर्ते सेवक आणि मग ते मार्गदर्शक झाले. आता ते आहे नाही. पण त्या वहिनी माझ्या त्या सांगायच्या की दीदी तुम्ही मार्ग में आ जाओ, एक अगरबत्ती. 5 जे 42 जण ते करू शकले नाही तर मला भरोसा नव्हता. आपण कुठे भरोसा करतो? कोणावर करतो? लवकरात लवकर करत नाही. सर्व काही आपल्याला मिळत गेलं तर मी पण म्हटलं की 42 जानते कुछ करे नहीं, यूपी बिहार बंगाल तक के जानतों ने मेरे साथ में 42 जानतों ने ये कर लिया. जो मंदिर मस्जिद गायत्री मंदिरचं सर्व काही झालं, पण माझ्या अंगातली भूतबाधा निघत नव्हती. पण वहिनीचं मी ऐकत नव्हती. तिने मला 2 पुस्तकं दिले होते वाचायला. मी कशाला वाचते? कारण की मी तर आपले अनेकात होती ना, तर मला ते काही वाटत नव्हतं. पण वहिनीला मी शब्द दिला होता. शब्द याला खूप महत्व आहे की भाभी मैं एक दिन इस मार्ग में आऊंगी. जब तक 5 गणपति और 5 दुर्गा के घट नहीं बैठा लूंगी, वैष्णो देवी नहीं जाऊंगी, वो जब हो जाएगा ना भाभी मैं इस मार्ग में आऊंगी. पण शेवकांनो, त्याच्या मधात खूप काही घडलं आणि एक दिवस असा आला, मी शॉर्टकट मध्ये सांगेन, एक दिवस असा आला की शेवटला गणपतीचं विसर्जन होतं. त्या दिवशी माझ्या अंगात खूप जोरात येत होतं. खूप लडबड अंगणभर करायची. हातामध्ये चाकू भेटला चाकू तोडायची, गिलास भेटले गिलास चेपकवायची. 10 लोक जरी पकडायला आले तर ते त्यांना मी सांभाळत नव्हती. आणि तात्पर्य असं की मला सर्व समजत होतं, कळत होतं, पण वळत नव्हतं. मला मी काही करू शकत नव्हती जेव्हा माझ्या अंगात येत होतं. आणि त्या दिवशी माझ्या वहिनी बाबांचं तीर्थ करून मला माझ्या डोळ्यावर मारायच्या आणि तेव्हा मी शुद्धीत यायची. असं करून तो दिवस गेला. गणपतीचं विसर्जन झालं आणि मी घरी आली. घरी आल्यावर मला त्या रात्री बिलकुल झोप लागली नाही. रात्रभर मला खूप त्रास झाला. तेव्हा मी उठून मुलीला म्हटलं माझ्या की बेटा मेरे को अपने को इस मार्ग में आना है, अब मेरे से कुछ सहन नहीं होता. बाबांनी शेवटी मला त्या याच्यावर आणलं आणि मी वहिनीकडे गेली. वहिनीला म्हटलं भाभी मेरे को मार्ग में आना है. तर ती म्हणते दीदी तुमने पक्का विचार किया क्या? मैं बोली हाँ भाभी मेरे को आना है और अब मेरे को सहन नहीं हो रहा है और मेरे को जीना है. मेरे बहन के 2 बच्चे हैं कारण की जावयाने लग्न केलं होतं और मेरी 2 बेटियां आहे. कारण की माझे मिस्टर सुद्धा 87 मध्ये गेलेले होते. त्यांच्याच जागी मला खापरखेड्याला जॉब होता. मी जॉब करायची. तिथे सुद्धा माझ्या अंगात यायचं. आणि जेव्हा जॉब जॉईन केलं तेव्हा लोक म्हणायचे की ये अब 6 महीने के अंदर मर जाएंगी, ये काय के लिए ड्यूटी पे आई होंगी. पण पहा भगवंताची इतकी महान कृपा आहे. मला लवकरता उशिरा का नाही कळलं, पण कळलं. आणि बाबांची आठवण झाली मला. वहिनीकडे गेली. वहिनी मला म्हणाल्या की दीदी अपने को जैसे एक अच्छे डॉक्टर की जरूरत है, वैसे मेरे को लगता है कि अपने को एक अच्छे मार्गदर्शक की जरूरत है जो कि अपने मार्गदर्शन करे और उनके उससे अपने दुख दूर हो और उनको ध्यान से सुने. तो भाभी ऐसे कौन से मार्गदर्शक है? तो वहिनीने म्हटलं की माझे मार्गदर्शक तर सोरते गुरुजी आहे, पण तुम्ही नागपूरला चला, शिवाजीनगरला राऊत गुरुजी आहेत, त्यांच्याकडे मी तुम्हाला घेऊन चालते. तुम्हाला नेहमी तिथं जावं लागेल. मी म्हटलं हो मी जाईल. आणि त्यांनी म्हटलं कि हमेशा तुम बाबा का नाम लो और बाबा को बोलो कि बाबा राऊत गुरुजी बोलले की हा बेटा तुला कार्य दिले. कारण की आज अशी परिस्थिती आहे की कोणीही कुणालाही कार्य देऊ शकतं. काही विचार नाहीये कोणत्याच गोष्टीचा. कोणी मार्गदर्शक बनू शकतं, कोणीही कार्य देऊ शकतं कोणाला. मागच्या पुढचा काही विचार नाही. पण त्यावेळेसची 1992 मधली परिस्थिती तशी नव्हती शेवकांनो. कारण की मार्ग देण्याच्या आधी मार्गदर्शक विचार करत असतीलच असं मला वाटतं. तेव्हाच माझ्या वहिनी मला असं सांगायच्या की तुमको कार्य देंगे या नाही. कारण की मला मुलगा नाही आहे आणि मिस्टर नव्हते माझ्याकडे आणि बाईला मार्ग द्यायला थोडासा विचार करत होते. असं काही असलं पाहिजे शेवकांनो.
तर मला वहिनी गुरुजीकडे घेऊन गेल्या. भगवंताचं नाव घेत घेत मी तिथपर्यंत गेली आणि गुरुजीच्या तोंडातून ते शब्द निघाले. मी माझं सर्व अभीती सांगितली आणि माझे मार्गदर्शक श्रीमान राऊत गुरुजी यांच्याकडे जाऊन त्यांनी मला सरळ बोलले की बेटा जा, उद्या आता 15 नोव्हेंबर येणार आहे, 15 नोव्हेंबरला तू भवनामध्ये मुलींना घेऊन ये आणि मग दुसऱ्या दिवशी माझ्याकडे ये, सर्व ठीक होईल, तू घरी जा. 5 सेवकांना घरी गेली मी. त्याच रात्रीपासून मला आरामात झोप यायला लागली आणि 15 नोव्हेंबरला आम्ही भवनात गेलो. भवनात गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुजीकडे गेलो आणि गुरुजींनी मला कार्य दिले. त्यांचे शब्दावर भगवंत असतो आणि ती मी पहिल्या दिवशी कापूर अगरबत्ती दिव्याची जोड जाळली शेवकांनो. त्या दिवसपासून आजपर्यंत ती भूत बाधा कुठे गेली, ते काय होतं ते मला आजपर्यंतही कळलं नाही शेवकांनो. ती कोणाची कृपा आहे? ही महान भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची महान कृपा आहे. आणि तसंच आपल्या मार्गदर्शकाचे शब्द, आपल्या मार्गदर्शकाच्या शब्दाकडे लक्ष देऊन जर आपण कार्य केले तर आपल्याला काही होणार नाही. आपलं हे हाड मांस रक्ताचं शरीर आहे, आपल्याला दुःख येणार नाही असं काही नाही आहे. आपल्याला दुःख येणार आहे, येतीलच, पण जे अनेक वाला महिनाभर जर त्याला काही ताप आला तर तो 8 दिवस ताप सहन करावा लागतोच त्याला. आणि डॉक्टरकडे जाईल, हा डॉक्टर तो डॉक्टर तो डॉक्टर, पण आपण आपल्याला काही झालं तर आपण मार्गदर्शनाला कॉल केला आणि मार्गदर्शकाने म्हटलं, आपण सांगितलं अभीती की गुरुजी मला बरं नाही का असं तसं, तर त्यांच्याकडून जो शब्द मिळाला, हा बेटा ठीक आहे, तू भगवंताला सांग 1 तासात 3 वेळा तू अगरबत्ती लाव आणि भगवंत 2 दिवस खूप आहे. त्यानंतर मला खूप दुःखही आले. माझ्या हार्टचे एंजिओग्राफी 5 झालेले आहे शेवकांनो. मला 20 वर्षापासून मी हार्टचं औषध घेत होती खूप जास्त प्रमाणात आणि माझे 4 ऑपरेशन झाले आहे. 2018 मध्ये माझा भयानक ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंट मध्ये माझी याददास्त नव्हती. 2018ला 2 तारखेला माझा ऍक्सिडेंट झाला, तर मला याददास्त नव्हती आणि त्याच्यातूनही सुद्धा मी निघाली. तर हा मला जेवढं काही आहे ते एवढं मिळालं आहे मला माझ्या मार्गदर्शकाच्या शब्दाकडून आणि भगवंताच्या कृपेने. आणि काही आपले कर्म, आपण जर कर्म चांगले केले, मी असं नाही म्हणत का माझ्याकडून काही चुका नाही होत किंवा नाही झाल्या असतील, पण ते झाले तर आपल्याला जाणून बुजून केलेल्या चुका त्याला भगवंताची काही माफी नाही राहणार. चुकीने झालं ती वेगळी गोष्ट आहे सेवकांनो. तर मला हे एवढे दुःख आल्यानंतरही मला त्या 2 लहान मुली मोठ्या झाल्या. ती बहिणीची मुलगी सुद्धा लायण्याची मोठी केली, तिचं सुद्धा लग्न झालं, तिलाही 2 मुली आहेत, मलाही 2ही मुली अनेकात दिल्या मी. पण आज माझे 2ही जावई मार्गात आहे शेवकांनो. आणि तेव्हा सुद्धा ICU मध्ये मला यात थोडंसं सांगते मी, ICU मध्ये मला काही होश नव्हता, याददास्तच नव्हती, तर मला काय कळणार आहे. तेव्हा माझ्या लहान मुलीला लक्षात आलं ते पहिल्या दिवशीपासूनच आणि तिने गुरुजींना फोन केला की गुरुजी माझ्या आईचं असं झालं, माझ्या आईचं आम्हाला कळून नाही राहिलं, खूप रक्त वाहत आहे. आणि तिने काय सांगितलं तर गुरुजींनी तेव्हाही म्हटलं की बेटा तू भगवंताला सांग, बाबा सर्व ठीक करतील. तिने म्हटलं असेल की गुरुजी तुम्ही याल का, तर 2रा दिवस होता का 3रा दिवस होता मला ते तर माहीत नाही, मी कोणाला ओळखत नव्हती. तेव्हा अप्रॉन घालून हिरो अप्रॉन घालून गुरुजी माझ्याकडे येत होते. मला असं दिसत होतं की कोणते भगवंत आहे, मी असं भगवंत त्यांना म्हणणार नाही, पण असं वाटत होतं की बाबांनीच त्यांना पाठवलं माझ्याकडे. आणि मी त्यांना ओळखलं. मी कोणाला, माझ्या नातवाला मुलींना कोणाला ओळखत नव्हती. प्रत्येक व्यक्ती येत होता, त्यांचे म्हणणे असे होते, कारण ते आजही म्हणतात की वाचलीच कशी, ही आता वाचणार नाही. पण बाबांनी पाठवलं गुरुजींना. मी त्यांना बघितलं आणि मला आठवते की मी रडत होती, मी खूप रडत होती. तर गुरुजींनी मला म्हटलं की बेटा रडायचं नाही, बाबा आहे, एवढं मला ऐकायला शेवकांनो. आणि कोणाला वाटत नव्हतं की हे जगणार. पण मी 10 दिवसात माझ्या घरी गेली. 10 दिवसात मी माझ्या घरी गेली. सर्व मुलींना म्हटलं जावायला ते मला घरी घेऊन चला. त्यामध्ये गुरुजींनी मला तेवढ्या बेहोशीच्या हालतमध्ये माझ्या नातेवाईकांना, माझ्या मुली जावायला माझ्यापाशी न ठेवता डॉक्टराचं काम डॉक्टर करा आणि तुम्ही आता मौद्याला जा, कारण की मौद्याला श्रमदानाचं काम चालू होतं, जानेवारी महिना होता. गुरुजींनी त्यांना म्हटलं की तुमचे काम तुम्ही करा, भगवंताचे कार्य भगवंत करेल, तुम्हाला इथे थांबायची गरज नाही आणि तुम्ही उद्या मौद्याला जा. माझ्याजवळ माझ्या बहिणीच्या लेकाला सोडून, जी बहीण गेली तिच्या लेकाला सोडून माझ्या मुली जावे सर्व मौद्याला गेले आणि बाबाचे कार्य बाबांनी केले, डॉक्टरांचे कार्य डॉक्टरांनी केले आणि मी 10 दिवसात माझ्या घरी गेली शेवकांनो. आणि आज तुमच्या समोर आहे एवढंही बोलून. म्हणून म्हणते मी की आपण काही चुका करू नका. कोणी जसं बोललं तसं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही.
आपण कोणत्या गोष्टीसाठी आपण मार्गात आलो आणि आपण दुःखाच्या दिवशी कोणाकडे गेले होतो? आपण आपल्या मार्गदर्शकाकडे जातो, ते जे शब्द देतात त्याच्यावर कार्य करतो. आपले 3 दिवसाचे कार्य 7 दिवसाचे 11 दिवसाचे झाले, त्याग झाला, नवे हवन झाले की आपण खूप मोठं बनून जाऊ नये. मोठं बनून जाऊ नये, कधीच आपण मोठं होऊ शकत नाही. नमन तो जमन असं आमच्या मार्गदर्शकाचे शब्द आहे. आणि तुझा आहे तुझ्यापाशी तरी तू जागा भुललाशी असे तरी ते म्हणतात. जर आपण चुकलं तरच आपलं दुखते, नाहीतर आपल्याला काटा सुद्धा रुतणार नाही. आपण आपलेच दुःख नाही, आपण सर्वांचे सुद्धा, आपल्या आजूबाजूचे लोकांचे सुद्धा दुःख दूर करू शकतो. एवढी शक्ती आहे या मार्गामध्ये. आणि बाबाच्या कृपेमध्ये खूप काही बोलायला आहे, पण धन्यवाद आहे माझा आमच्या गुरुजींना, माझ्या नीता वहिनींना, ज्यांनी मला या मार्गात आणलं. आणि मी आज तुमच्या समोर आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. सर्वांना माझा नमस्कार.